ज्ञानदेव तुकाराम विनायकम यैको विभाति स्वतः शुद्धचेता प्रकाशस्वरूपोऽपि नानेवधीषु शरावोदकस्तो यथा भानुरेका सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा सनित्योपलब्धि स्वरूपोऽहमात्मा। 8 वर्षाचे बालक हस्तामलक विश्वगुरु आचार्यांना आत्मज्ञान विशद करतात. सर्वाभूती विनम्रता असेल तरच आत्मानुभव शक्य आहे. सर्व जीवाच्या ठिकाणी नम्रता भाव पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जो नम्र झाला त्यानं त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला आपल्या हृदयामध्ये धरलेला आहे, साठवलेला आहे. सगळ्याच्या खाली राहावे, जगापेक्षा लहान व्हावे, नीचाचे टोलेसुद्धा सुखानं सहन करावं, तेव्हा आत्मत्व मिळते. अशी जिवंतपणी प्राप्ती होत नाही. मेल्यानंतर मुक्ती होते असं जर म्हणते तर कुत्रे डुकरादी मरतात, मग त्यांनाही मुक्ती का नाही मानत? आता हे कुत्रे डुकरे मेले मग ते मुक्त झाले का? नाही ना. मेल्यावर ब्रह्मप्राप्ती होते ही युक्ती जर खरी मानावी तर जे जे प्राणी मरतात ते सहजच मुक्त होतात. याच देहात आपण जिवंतपणी ब्रह्मसुखाने जर पूर्ण सुखी झालो नाही तर भोग त्यागाचे निर्द्वंद्व बाण विनाकारण कोण सोचील? जर ब्रह्मज्ञाना वाचून जर मुक्त होत असेल तर मग हे सुखदुःखाचे हे टोले कोण सोसणार? राज्य संपत्तीचा त्याग करून याच देहात जीवनमुक्ती पृथू पुरू व आदी चक्रवर्ती अजून किती माहीत नाही, पण ते पावले. जीवनमुक्ती शुक, अंबरीश, प्रल्हाद, नारद मुनी जीवनमुक्त झालेत. ज्याला भांडण लावण्यात आनंद होते ते नारद मुनी जीवनमुक्त आहेत. कळीचे नारद म्हणतात ना, त्यांना काय असे होते की कळ लावून द्यायची. नारद शब्दाचा अर्थ ज्याची युक्ती कधीच रद्द होत नाही ते नारद. बरं का? तर हे शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणूनी हरीच झाले. हरीच झाले का नाही? मग तसं आपण जर हरीला पाहायला गेलो, हरीचा शोध घ्यायला गेलो तर आपल्याला हरी भेटणार नाही का? 100% भेटणार. आता तुम्ही एखाद्या पाहुण्याच्या घरी गेले तर ते एखाद्या वेळेस गावाला गेले तर भेटन नाही भेटन काय सांगता, पण हरीला पाहायला गेले तर हरी निश्चित भेटणार, 100% भेटणार. जे जे पाहायला गेले होते त्याला भेटला असा शास्त्रामध्ये पुरावा आहे. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी हरीच झाले. तर पृथू पुरव हे जे जीवनमुक्त आहेत नारद मुनी, त्यांच्या परमानंद भंग पावत नाही. त्यांचा परमानंद कधी भंग पावत नाही. उत्तान पादाचे ताने बाळ बालपणीच भक्तीचे कल्लोळ पावला. आढळ पदावर ध्रुव आढळ झाला. प्रल्हाद सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवाला धला कृष्णदाता. राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपू आणि कयादूचा मुलगा भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाचं अखंड स्मरण आणि त्या अखंड स्मरणाच्या भक्तीमुळं देवाला यावं लागलं. जीवनामध्ये अनंत कष्ट आले भक्त प्रल्हादाचे. त्याला कडेवरून ढकलण्यात आलं, उकळत्या कडेमध्ये टाकण्यात आलं, परंतु भगवंतानं त्याचं प्रत्येक वेळोवेळी रक्षण केलेलं आहे. त्याला आईच्या हातानं विष प्राशन करण्यात आलेलं आहे. इतकं कपट हिरण्यकश्यपूनं रचलं होतं, कारण त्याला वाटत होतं की माझं नाव घ्या तुम्ही, मी या तिन्ही लोकांचा स्वामी आहे. आणि भक्त प्रल्हाद सांगायचे की हे जीवन ज्या नारायणानं दिलेलं आहे त्याला समर्पित व्हावं आणि त्याची भक्ती करावं. सगळ्या जीवामध्ये नारायणाचा वास आहे असं पाहावं.
असा बोध भक्त प्रल्हादाच्या अंतःकरणात होता आणि तो आपल्या बालमित्रांना समजावून सांगत होता आणि त्याला सुद्धा जीवनमुक्ती प्राप्त झालेली आहे. वसिष्ठ मुनी ब्रह्मऋषी होते. ते ब्रह्मर्षी वसिष्ठ ऋषी जीवनमुक्तीचे उपदेष्टा आहेत. त्यांनी प्रभू रामचंद्रांना जीवनमुक्तीचा उपदेश केलेला आहे. हे रघुनंदन राम, जो डोळ्याद्वारे रूपाला जाणतो, जो कानाद्वारे शब्दाला जाणतो, जो नाकाद्वारे वासाला जाणतो, जो त्वचेद्वारे स्पर्शाला जाणतो, जो जिभेद्वारे रसाला जाणतो, ते तत्व ब्रह्म आहे आणि ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे. हे रघुनंदन राम, ही गोष्ट लक्षात घे. ते म्हणतात, देहात वावरताना इंद्रिय, विषयात वावरताना जीवनमुक्ती कधीच भंगत नाही. देहात वावरत असताना इंद्रिय आपले काम सोडतात का? डोळ्यानं पाहणं चालू आहे, कानानं ऐकणं चालू आहे, मुखानं बोलणं चालू आहे, मागवून कोणी आवाज दिला ती बी ऐकू येते, म्हणजे इंद्रियाचं काम चालू आहे. हे सेवा करायला लागलेत. तसं इंद्रियामध्ये आणि इंद्रिय विषय वावरताना जीवनमुक्ती कधी भंग होत नाही. तसं हे सगळे कार्य करत असताना साक्षी भाव जर ठेवला, हे मी नाही, माझे नाही, खरे नाही, चलू द्या, किती कामं करा, तुमची जीवनमुक्ती भंग पावत नाही. देही असून तुम्ही विदेही आहेत. हे वसिष्ठांनी ग्रंथात सांगितलेलं आहे. योग वासिष्ठ या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. वसिष्ठ उवाच, येन शब्दम रसम रूपम गंधम जानासि राघवा, तमात्मानं परब्रह्म जानीहि परमेश्वर. हे रघुनंदन राम, आत्म्याचे व्यापकत्व सांगतात. आत्मा शब्दाचा अर्थ आहे. तोच वाणीचा वक्ता आहे. तोच अक्षरात अक्षरता आहे. हे नित्यमुक्तता वचनाची आहे. आत्मा रसात रसस्वाद आहे. रसामध्ये तो स्वाद आहे. जी चव आहे ना, ती आत्मा आहे, मी आहे. तोच रसनेचा रसज्ञता आहे. बरं, चव कोणाला कळायली? मलाच कळायली. भाजी चांगली झाली हे मला कळायला लागलं. भाजीला कळत नाही, जिभेला कळत नाही, जिभेतून मनात मला कळत. आत्मा रसात रसस्वाद आहे. तोच भोगत्याचा निज भोगता, यापरी मुक्तता रसभोगी. आत्मा डोळ्यांचा डोळा आहे. आता हा डोळा आहे, पण ह्या डोळ्याला ज्या शक्तीमुळं रूप दिसतं, तो मी डोळ्याचा डोळा आहे ना. तोच जाणा की तोच आत्मा दृश्याला प्रकाशन करतो. दृश्य अभेदपणा ही मुक्तता जाणा दृष्टीची. आत्मा गंधाचा निजगंध आहे. वास आपल्याला नाकाद्वारे कळतो, पण ते ज्या शक्तीनं कळतो, ती शक्ती तुम्ही आहे. तोच नाकात गंधाचा उद्बोध करतो. तोच नाकाला वास जाणून घेण्याची प्रवृत्ती प्रेरणा देतो. ती शक्ती आहे. भोगता आत्मेन भोगी सुगंध, हेच मुक्त सुगंध ग्रहणात आहे. आणि तो सुगंध ग्रहण करताना सुद्धा कसा आहे? मुक्त आहे. तो बांधलेला नाही, त्याच्यामध्ये अडकलेला नाही आहे. आत्म्यामुळे कानाला ऐकता येते. आपल्याला आता ऐकू यायलं कशामुळं? कान आहे, शब्द आहे आणि कानामध्ये मन आहे. त्याच्यापेक्षाही त्या कानामध्ये शब्द ऐकण्याची चेतन शक्ती आहे. त्याच्यामुळे शब्द ऐकू यायला. शब्दात जाणून शब्दता हा जीवनमुक्ताचा निजभोग आहे. म्हणजे शब्द ऐकून सुद्धा आपण कसे आहोत? निशब्द आहोत. कारण शब्दानं आपलं वर्णन करता येत नाही. आत्मा शरीराला व्यापक आहे. ह्या सगळ्या शरीराला व्यापून आहे. तोच स्पर्शाला प्रकाशन करतो. दोघांना आत्मत्वाने समरसता, या प्रकारे मुक्ताचा निजात्मस्पर्श आहे. तो कसा आहे? सगळ्यांना आत्मत्वाने जाणतो. आत्मौप्य बुद्धीमुळे जीवनमुक्ताने बाह्यतः विषयोपभोग घेतले तरी त्यांची जीवनमुक्त स्थिती बदलत नाही. आता मुक्त पुरुष काय करते? इंद्रियाद्वारे बाह्य विषय ग्रहण करत असते, तर ते ग्रहण करण्यामध्ये सुद्धा त्यांची जीवनमुक्त स्थिती बदलत नाही, अभंग राहते.
स्त्री देहामध्ये पाहताना पहा, आत्म्या वाचून आत्मी नाही, तोच सबाह्य पुरुष देहात आहे. आता इथं स्त्रीचं शरीर आहे, इथं पुरुषाचं शरीर आहे, मग इथं आत्मा आहे आणि इथं आत्मी आहे का? नाही. आत्म्यामध्ये लिंगभेद नाही. तुम्ही शरीरामध्ये लिंगभेद करा, हो. ही स्त्री आहे, ही पुरुष आहे, ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, हे वृद्ध आहे, हे तरुण आहे, असा भेद करा. पण आत्म्यामध्ये तसा भेद नाही. हिरवी तिच्या ठिकाणी रती सुखाचा लेप असतो. आता ती भोगता येते आणि हा पुरुष भोगतो, पण आलिंगन होते. दैवाने जर संतती झाली तर तेथेही निजात्मताची प्रीती होते. आता दोघांमध्ये जर लेकरू झालं तर ते कोणाचं आहे म्हणते? हे दोघांचं आहे ना. ह्याचे मायबाप आहेत ना, हिला माय आहे, ह्याला बाप आहे. ती म्हणतं मला पप्पा आहेत, मम्मी आहेत, असं म्हणतं ना ते. मी यायचं आहे म्हणतं, आईकडे बोट दाखवतो, पप्पाकडे बोट दाखवतो. आत्मा वय पुत्र नाम असते, हे श्रुती जीवनमुक्ताला सत्य आहे. ब्रह्मचर्याचा भंग होत नाही. श्रुती सांगते की आत्मा काय आहे? पुत्र हा त्या पित्याचा आत्मा असतो, त्याचाच अंश आहे ना तो. तसं परब्रह्माचे आपण अंश आहोत. ममय वंशे जीवलोके जीवभूता सनातना. मग तुम्ही कोणाचे? आपण सगळे त्या परमात्म्याचे आहोत. म्हणून म्हणायचं झालं तर देव माझा, मी देवाचा. मी देवाचा आहे आणि देव माझा आहे, हीच माझी सत्य वाचा, असं आपण म्हणायला पाहिजे. आपल्या अंतःकरणात असं पक्क केलं पाहिजे, मी देवाचा आहे, मी देवाचा आहे. आता देवाला भ्रांती नाही तर मग आपण बी नादी लागू ना. कशाच्या? भ्रांती दूर करायच्या, एवढा फायदा आहे. मी देवाचा आहे म्हणून घेण्यात भ्रांती सहन होणार नाही आपल्याला, कारण ईश्वराला भ्रांती नाही, तो नित्य निरावृत्त चैतन्य आहे. हे वशिष्ठाची परमसिद्धी श्रीरामाला उपदेश केला. हीच परमसिद्धी वशिष्ठ ऋषींनी काय केली? प्रभू रामचंद्रांना उपदेश केलेला आहे. ज्यामुळे विषय धर्म सुखावते, ज्यामुळे कर्माकर्म कळते, ज्याच्यामुळं कर्म काय आहे, अकर्म काय, विकर्म काय हे कळतं, कर्म कसं जाळायचं ही युक्ती कळते. विषय धर्म म्हणजे विषयाचा अंतःकरणात होणारं ज्ञान, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण कळतात आणि आपण निर्विषय कसे आहोत हे कळतं. ज्यामुळे ते परब्रह्म जाणल्या जाते, हे वर्म रघुवीर जाणतात. हे रघुवीर ते परब्रह्म कशानं जाणता येतं याचं वर्म रघुवीर जाणतात, रघुनंदन राम जाणतात आणि त्यांना शरण गेल्यावर ते आपल्याला सुद्धा सांगतात. ही वशिष्ठांची आत्मस्थिती देहात वावरताना नित्यमुक्ती आहे. देहात असून सुद्धा कसे आहेत तुम्ही? विदेही आहे. देहीच विदेही भोगुदशा. येथे अणिकाची एक युक्ती तटस्थ जीवनमुक्ती आहे. आता किती सगळ्यांच्या युक्त्या वेगवेगळ्या आहेत, पण जीवनमुक्ती कशी आहे? तटस्थ. त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी त्याच्यात काहीच हस्तक्षेप करू शकत नाही. आता तुम्ही स्वतः असा निश्चय केला की मी मरणाऱ्या देहाहून आत्ता इथं वेगळा आहे, न मरणारा परमात्मा आहे. या निश्चयात कोण बदल करू शकता सांगा? कोणीच करू शकत नाही. जीवनमुक्तत्वाची तटस्थ स्थिती. वृक्ष का बरे मुक्त नव्हते? दगडाला जड का म्हणतात? त्यांचीही मुक्ती का म्हणता येत नाही? त्यांना मुक्त का म्हणता येत नाही दगडाला, वृक्षाला? याला अर्जुनाचे उदाहरण देतात. अर्जुनाला बोध करून ब्रह्मबुद्धी झाली आणि सगळाच घातला, म्हणजे सगळाच युद्धामध्ये घातला. अर्जुना देऊनी समाधी सवेची घातला महायुद्धी. आधी बोध दिला आणि मग युद्धात प्रवृत्त केलं. तसं ज्ञानोबा आहे तुम्हाला आम्हाला आधी संजीवन समाधी देतात आणि मग संसारात घालतात. आता करा संसार म्हणजे समाधी संजीवन हरिपाठ. चालती बोलती समाधी कोणती? समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. किंवा समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धीमध्ये हरीची समाधी लागणं शक्यच नाही. आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये बुद्धी सम आहे, समबुद्धी घेता समान श्री.
सगळ्यांच्या अंतःकरणात जे प्रगट चैतन्य आहे ते न शरीर आहे, न श्वास आहे, न इंद्रिय आहे, न अंतःकरण आहे, ते चैतन्य रूप आहे. असं ज्याला लक्षात आलं तर तो कसा आहे, त्याला चालती बोलती समाधी आहे. त्याचं मन कसं आहे, सम आहे. समाधी हरीची. समसुखे विण. समसुख म्हणजे मोठा आला तर ते वाकत नाही आणि लहान आला तर त्याला वाकवीत नाही. त्याचं मन कसं आहे, सम आहे. समसुखे विण न साधेल जाण द्वैत बुद्धी. ज्या बुद्धीमध्ये द्वैत सत्य वाटतं त्याला हरीची समाधी लागत नाही, आणि ज्याच्यामध्ये द्वैत मिथ्या वाटतं त्याला समाधी लावायची गरज नाही. आलं का लक्षात? असा विषय आहे. स्थान शुद्धी चोखट नाही. सैन्य रथांचे गडगडाट. थोर युद्धाचा कडकडाट. तिथं दोन्ही सैन्याच्या आत रथ न्यायला सांगितला केशवाला. माधवा, आपला रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन चला म्हणे. इकडून कौरव, इकडून पांडव सेना सगळे सज्ज आहेत शस्त्रांनी. असा गडगड गडगड आवाज यायला लागला. कोणी बाणांचा टणत्कार यायला, कोणी शंखध्वनी करायला. इतक्या गोंधळामध्ये 700 श्लोकामध्ये भगवंतानं अर्जुनाला संस्कृत भाषेमध्ये भगवद्गीतेचा उपदेश केला. ते ब्रह्म तू आहेस. आणि आपल्याला युद्ध नाही, शंखांचा आवाज नाही, गडगडाट नाही, शांत वातावरणामध्ये तू ब्रह्म आहे असा गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर आजही उपदेश करायला लागलेत. आणि आपल्याला डोळा लागायला. म्हणजे आपण कुठं आलो हे ध्यानात घ्या. आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्यावर गुरुकृपा, शास्त्रकृपा, ईश्वर कृपा, अंतकरण कृपा, सगळ्या कृपा झालेल्या आहेत. सगळ्या परीक्षा आपण पास झालोत. आपण फक्त आता आपण कबूल करायचं ज्यानं त्यानं. काय शिक्का मारायचा की मी न मरणारा परमात्मा आहे. तुम्हाला काहीच करायची गरज नाही. इथं सगळं नाही का ताट वाढण्यात येईन. सगळं पंचपक्वान्नाचं ताट आहे. हे ज्ञान अमृत आहे. हे अमृत तुम्हाला पाजायला देणार आहेत, प्यायला देणार आहेत. तुम्ही ते प्यायचं, फक्त तोंड उघडायचं. ते म्हणले हे अमृताच्या कुंडात पडून मेला कसाकडे, यानं तोंडच नाही उघडलं करून बसला ते. बरं का? तर तसं आहे पहा. बहुवे मृगजळ देखून डोळा, थुंकी जे अमृताचा गिळीता गळाला. हा, तोडीला परिस बांधिला गळा, शुक्तिका लोभे. काय अवस्था आहे या जीवाची की याला अमृताचा घोट दिला आणि ते निष्ठ असंच करायचं होतं. तर त्यानं ते मृगजळ पाहिलं की त्यानं थुकलं ते अमृताचा घोट. आणि शुक्तिका लोभे, तर गळ्यामध्ये असा परिस बांधलेला होता त्याच्या गळ्यामध्ये. त्यानं असा तोडून फेकून दिला. काय तर ते नाही का त्या शिंपल्यावर चांदीचा भास झाला. आता काय हाणून घ्यावं याला, एवढी मोठी संधी फेकून दिला. तर महाराज सांगतात आत्मा ज्ञान स्वरूप चोखडे. आत्मा कसं आहे, ज्ञान स्वरूप आहे, चोखडा आहे, असा अनुभव आहे आपल्याला. आत्मराजू तव ज्ञान मात्रची भरीव. आत्मा आता आहे, इथं आहे, ते तुमचं स्वरूप आहे आणि तुम्ही ज्ञान स्वरूप आहे. तुम्ही मांसमय शरीर नाही, तुम्ही क्रियामय प्राण नाही, आणि तुम्ही विचारवान मन नाही. तुम्ही म्हणता माझ्या मनात असं आलं. माझं मन म्हटलं की तुकडा पडला. तुम्ही ज्या वस्तूला माझं म्हणता त्याच्याहून तुम्ही वेगळे असता. बरोबर आहे? माझं घर, घराहून तुम्ही वेगळे. माझं सदरा, सदऱ्याहून तुम्ही नाही. तर तुम्ही बोला, आहे का खरं तसं? तुम्ही माझं म्हणता ना, मग तुम्ही असता का ते? तुम्ही त्याच्याहून कधीही वेगळेच आहेत ना. माझा चष्मा, मग तुम्ही चष्मा आहेत का? म्हणजे हे तुमच्या अनुभवाचं आहे ना. मग बोलायला पाहिजे बरं का. जे तुम्हाला कळालं जिथं बोलायचं. असं टेन्शन नाही घ्यायचं कसं बोलावं बाबा, आणि चुकलं तर काय होईल, काय होईल तुम्हाला का फाशी द्यायलेत काय? सगळेच चुकलेले आहेत आपण. काल सांगितलं तुम भी नकटे हम भी नकटे सब नकटो का मेला.
उसमें एक नाक वाला मिला, वो भी नक्के गुरु का चेला. सगळ्यांनीच घेतलेली आहे, सगळ्याला चढलेली आणि सगळे झोलायला लागलेत. आता इथं कोण कोणाला टोकन की तुम्ही घेतली आणि चढली. म्हणून सगळे चुकलेले आहेत आणि चूक दुरुस्त करायची आपल्याला सद्गुरूच्या संगतीत. चुकला असे दिसे पंथ गेले संत ज्या वाटा, वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गी चालिलो, नकळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. आम्ही उघड उघड सांगायला लागलो. हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुम्ही नारायणाचं नाव घेतल्याशिवाय राहू नका, विठ्ठलाचं नाव घेतल्याशिवाय जेवू नका, झोपू नका, दुकानावर बसू नका. बसले तरी त्याचं नाव घ्या. उठता बैसता हरी बोला, हरी बोला देता हरी बोला घेता. उठता बैसता हरी बोला, सर्व कार्य करिता हरी बोला. आता कोणतं कार्य राहिलं? नुसतं विठ्ठल म्हणायला काय पैसे लागायलेत का? नाम घेता न लगे मोल, पैसे लागत नाही नाव घ्यायला. नाम मंत्र नाही फोल. बरं हे काय वाया बी जाणार नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला सांगा? त्याला 1,00,000 रुपये देऊ आपण, 1 कोटी देऊ, जाऊ द्या. कोणी असं कोणीच नाही. नाम घेतला आणि वाया गेला असं ऐकलाच नाही कोणी. मग नारायण म्हणलं त्यानं मरता वेळेस, तर विष्णुदूत आले त्याला वैकुंठात न्यायला. अजामिळा पाप राशी तोही देवा नेला वैकुंठाशी. असं नाम देवाचं कसं आहे? गोड आहे, अमृताहून गोड आहे. आणि ते आपण घ्यायला पाहिजे. सकाळी उठून विठ्ठलाचं नामस्मरण करा. तुमच्या व्यवहारामध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर होतील. ज्याला जे नाही ती मिळून त्याला. तुम्हाला सांग, राम नाम तो सब कहे ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद तरे वह नाम है कुछ और. क्या बात. ती एक पद्धत आहे. सकाळी ब्रह्म मुहूर्त असतो 4 ते 7. सुचिरभूत व्हायचं, उठायचं, पूर्वेकडं तोंड करायचं, पद्मासन आणि ज्ञान मुद्रेमध्ये बसायचं. पाठीचा काना सरळ पाहिजे 90 डिग्री सेंटीग्रेडमध्ये आणि नासाग्र दृष्टी नाकाच्या शेंट्याकडे पाहायचं आणि विठ्ठल 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 असं म्हणा. दररोज 5 मिनटं म्हणा. तर ही सवय तुम्हाला लागन आणि त्या नामस्मरणानं काय होईल? न दिसो तर दिसो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. जे तुम्हाला डोळ्यानं दिसत नाही तो आत्मा तुम्हाला प्रत्यक्ष दिसन, मनाच्या डोळ्यानं दिसन. न कळो ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. जे तुम्हाला कळत नाही ना ते लक्षात येईल. जे न भेटो ते भेटो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच्या. जे तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला संसारातल्या इच्छासुद्धा तुमच्या पूर्ण होतात, तर तुम्हाला ब्रह्म इच्छा पूर्ण होणार नाही का? ब्रह्म कुळून घ्यायचं तर ती सुद्धा इच्छा पूर्ण होते. पण तुम्ही नाम घ्या. भेटतं, दिसतं, कळतं आणि होता येतं. ह्या सगळ्या गोष्टी या विठ्ठल नामस्मरणामध्ये आहे. तुमच्या शरीराचे रोग दुरुस्त होते, तुमचा मानसिक रोग दूर होतो. जे पागल आहेत का ते सुद्धा चांगले होते. अनुभव आहे. म्हणून अनुभव आले अंगात या जगात येतास. ह्या नामस्मरणाचं फळ हे ताबडतोब आहे. तुम्ही मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. हे इथं उदारदान पाप न पण तुरत दान आपण उधारीचे 1000 नको, नगदी दे 500. व्यवहार नगदी करतो ना तसा मोक्ष सुद्धा कसा आहे? नगदी आहे. मेल्यावर मोक्ष म्हणणारे 100 मूर्ख आहेत, त्याच्या नादी लागू नका. इथं कसं आहे? याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कोणत्या देहात? या मरणाऱ्या देहात. कोणत्या डोळ्यानं? या डोळ्यानं नाही, ज्ञानचक्षु ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. कोणते डोळे उघडायला सांगितले? तुमच्या जवळ असलेले ज्ञानाचे डोळे उघडा. आता उघडी डोळे. जरी तुझं अद्याप न कळे की मातेच्या खोळे दगडाला पोटाची. तुम्ही आम्ही का दगड आहेत का? आईच्या पोटाला आलेले? राग येईन, येऊ द्या. पण ज्ञानोबा तुकोबराय सांगायला लागलेत की तुम्हाला त्या तुमच्या बुद्धीचे डोळे उघडा तुम्ही. आणि त्या बुद्धीनं पहा, तुम्ही शरीर नाही, तुम्ही श्वास नाही, तुम्ही इंद्रिय नाही, तुम्ही मन नाही आणि तुम्ही नाही असं नाही.
तुम्ही आता आहे, इथे माहीत आहे, सगळ्याला जाणता आणि सगळ्याहून वेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला मरण नाही, म्हणून तुम्ही निराकार आहात. म्हणून आचार्य सांगतात की तुम्ही कसे आहेत? निराकार, निर्विकल्प. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा ब्रह्म हे माझं स्वरूप आहे. अहम निर्विकल्पो, माझ्या स्वरूपामध्ये विकल्प नाही, निराकार आहे. कारण आकाराला जाणून आपण आकार नाही, कोणत्याच आकाराला कोणताच आकार कळत नाही. आणि सगळे आकार तुम्हाला कळतात म्हणजे तुम्ही आकार आहेत का? आकाराहून कसे आहेत? आणि आकाराहून वेगळे म्हणल्यावर निराकार आहेत. आणि आकाराहून वेगळे आहेत म्हणल्यावर तुम्हाला मरण नाही. अलग लक्षात. हे असं तुम्हाला तुमचंच पुढं तुम्हाला लक्षात येतं. आतापर्यंत असं कोणी म्हणलं नाही आपल्याला की तुला मरण नाही. सगळे येऊन जाऊन तेच म्हणते, तू एक दिवस जन्मला आणि एक दिवस मरणार रे, तुझं बी वाजणार रे म्हणतेत का नाही? आधीच भीती घालतेत मरणाची. आणि इथं जगद्गुरु तुकोबराय सांगायला लागलेत, अमरहा अमरहा. तर आपली जामीन जगद्गुरु तुकोबराय घ्यायला लागले. 184 जन्म मरणाच्या दुःखातून पार पडण्याची जबाबदारी जगद्गुरु तुकोबराय घ्यायला लागले. मग त्यांचं आपण ऐकायला पाहिजे. आणि ते सांगायला लागलेत की तुम्ही न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. तुम्ही या मरणाऱ्या देहाला मी माझं आणि खरं समजणं सोडा. तुम्ही आत्ता अमृत स्वरूप परमात्मा आहे असं तुमच्या लक्षात येईल. तर बाप रे बाप, सद्गुरूची ही पूर्ण कृपा. युद्धातही ब्रह्मज्ञान डगमगले नाही, ही सद्गुरूची कृपा आहे. कृष्ण माझा माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू. माझा गुरु श्रीकृष्ण आहे आणि मला तारणारा सुद्धा श्रीकृष्ण आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु. जगद्गुरु कृष्ण आहे, जगद्गुरु तुकोबराय आहे, जगद्गुरु शंकराचार्य आहेत. हे जगद्गुरु नाहीत जगद्गुरु आहेत. या संपूर्ण विश्वाचे गुरु आहेत हे. आणि त्यांनी तुमच्या आमच्या कल्याणासाठी अख्खा देह झिजवलेला आहे. हे गुरुकृपेचे महिमान संत सज्जन जाणतात. ही गुरुची काय कृपा आहे ना, हे साधू संत जाणते. हरिसुखाच्या उत्साहाच्या लवलाह्या म्हणजे लवकरच श्रीकृष्णांनी बाह्या उभवून पसरून बोललेलं आहे. काय बोललेलं आहे? मा स्थिता जनकादया, देहात विदेहीपणे वावरणे हीच मुक्ती आहे. याच देहात येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. याच देहामध्ये देहाला येण्याला चिरा पाडता येतात. हमने तो शीशा तोड दिया. शीशा तुटल्यावर आता काय मुखदर्शन होणार? एक दिल के तुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. ते जे मन कर्मबंधनाला घालणारं होतं ना, 184चं बीज, त्या मन त्या बीजालाच आम्ही जाळून टाकलं. बीज भाजूनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. त्या बीजाला जाळावं लागतं. आणि ते जाळण्याची युक्ती सद्गुरू सांगतात की हे मन, तू या मनाला जाणणारा आहे. को देवा हा यो मनस्साक्षी. जो मनाला जाणतो तो देव आहे, ही युक्ती. जो मनाला जाणतो तो देव आहे, तो तुमचा अनुभव आहे. तुम्ही तुमच्या मनाला जाणता. आणि को देवा हा यो मनस्साक्षी हे शास्त्र प्रमाण, शास्त्र प्रमाणानं, युक्तीनं आणि अनुभवानं सिद्ध झालं की तुम्ही देव आहेत. आता निश्चय करायला काय अडचण यायला लागली? बोला, काय अडचण यायली? बोला, आहे काय अडचण? मग काहून निश्चय होईना? बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहारनिशी. बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि बुद्धी निश्चय देह ज्ञान. अज्ञान घुसडलं की देह बुद्धी आली. अज्ञानाचा बात केला
की तीच बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. आत्मज्ञान व्हायचं नाही आपल्याला, आहे फक्त त्याच्यावर लक्ष द्यायचं. बाबर सारलं की पाणी आहे तर खाली आहेच. मी अविवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, तै योगी आपा हे दिवाळी निरंतर. काहीच अंतर नाही, फक्त अविवेकाचं काय करायचं, बाबर सारायचं की खाली आत्मानुभव आहेच, त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या. ते अर्जुनासाठी सत्य केले स्वतः श्रीपती कृष्णाने वेदाचा अर्थ सांगितला. स्वतः भगवंतानं वेदाचा अर्थ सांगितलेला आहे. वेदाची ज्याने ब्रह्मज्ञान जाणून घेतले तो देह इंद्रिया सगट पूर्ण ब्रह्म आहे. त्याचे हे जनकाधिक पुरावे आहेत. गीतेत श्रीकृष्णांनी बोलून दाखवले, ब्रह्मज्ञान नवीन उत्पन्न होते हे बोलणे अतिशय चुकीचे आहे. ब्रह्मज्ञान उत्पन्न होत नाही, ते आहे शी तू अंगी डोळे उघडी. तुम्ही अंगानंच परमात्मा आहे, तुम्हाला करायचं नाही. नवरा व्हावं लागतं का असतो अंगचा नसतो, व्हावं लागतं. बरं तिनं स्वीकार करावा लागतो. बळच कस काय, तिनं स्वीकार केला, कबूल केलं तर हा नवरा, नाहीतर माणूस आहे ते, आहे की नाही. तसं तुम्ही आत्मा आहात हे तुम्ही कधी स्वीकार करता की अब तुम कब सुमिरोगे राम, त्या रामाला तुम्ही कधी आठवण करता. म्हणून देवाला आठवण करायची गरज नाही. आठव गेला भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुम्ही विसरले आणि विसरले तयाची थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या. आता बरं वाटायला बरं का लेकरं बाळ, पैसा मारो आत्माराम. काय करावं महाराज, पैसा आहे ना आमचा आत्माराम. औरत मारो गुरु, वा गुरु घरातच आहे. बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू. हे लहान लहान लेकरं साधू संत. आता याची नाही सेवा करावं तर अजून कोणाची सेवा करावं, हेच आहे ना. चलू द्या, आता सगळे मिळून एकदाच मसनात जाते ना, मग मजा येईन. म्हणून ज्ञानाने अज्ञानाचा निराश होतो. ब्रह्म सदोदित स्वतः सिद्धच आहे. आकाशात वारा वादळ निर्माण करतो पण नवीन सूर्य निर्माण करत नाही. तसे ज्ञान अज्ञानाला तोडून टाकते. निवडलेला आत्मा स्वतः सिद्ध आहे. निवडावं लागते ना. निवडीत आहे खडे तेना दळणा ओझघडे. तसं अनात्म वर्गातून मी आत्मा निवडायचा. देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही आसारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. तुम्ही सारेत, त्रिगुण सार निर्गुण हे सार. तुम्ही निर्गुण परमात्मा आहेत. आत्ता इथे म्हणजे तुम्ही सार आहेत. आणि आसार रूप जो संसार आहे तो कसा आहे, अध्यस्त आहे ना. भ्रांती. सूर्य जगातला कवडसा म्हणजे अंधार उडवतो. अंधकाराचा निराश झाली की दृष्टी उघडते, म्हणजे दृष्टीनं दिसत असते विषय. आभाळाची सावली पडल्यावर त्यामुळे दृष्टीरोध म्हणजे आंधळेपणा येत नाही. फक्त तेवढी वस्तू सावली पडते त्याच्यावर. ज्ञानाने मात्र अज्ञान झडून जाते. ज्ञानानं काय होते, अज्ञान झडून जातं. आत्मतत्व तर रोकडेच आहे, ते कधीही स्पष्टच आहे. इंद्रिय कर्म रोकडे करताना अविद्ये सकट अज्ञान उडून जाते. आता इथं शंका आहे. जिथे अविद्या नष्ट होऊन जाते, देह सुद्धा तिचेच कार्य आहे. मग कारण नष्ट झाले तरी कार्य राहते. मग तो मुक्त कसा. कारण नष्ट झालं ना, मग कार्य सुद्धा नष्ट व्हायला पाहिजे. मग अज्ञान गेल्यावर अज्ञान कार्य देह सुद्धा उडायला पाहिजे ना. असं का होत नाही, तर ते सांगतात. तो कसा वावरतो. आपण ऊस मोडला आणि मोडल्यावर वाचत नाही, वाळतो. मग त्याच्यातून रसाची गुढी पूर्ण साखर पाक इत्यादी होतात असे जाणा. आता ऊस मोडल्यावर ते वाळल्यातून मग रस निघतो का, आणि रसत नाही तर मग पाक होतो का, आणि पाकत नाही तर गुळ होतं का. पुढच्या प्रक्रिया पूर्ण बंद पडतात. मग तसं देह प्रारब्ध म्हणून लोकोद्धाराकरिता मुक्त वावरत असतो. आता मुक्तांचं काम झालं ना. आता
त्याला आत्मज्ञान झालं, मग त्याचं शरीर कसं काय राहिलं? तर विदेहीमुक्त जे असते, जीवनमुक्त जे असते, तर ते काय लोकांच्या उद्धारासाठी त्यांचं आयुष्य असतं. तशी अविद्या नष्ट होते आणि देह उरतो. अविद्या नष्ट होते आणि त्याचा देह उरतो. त्याने मुक्त प्रारब्धाने वावरतो. त्या देहाची सेवा परिचारे केल्याने भाविक लोक उद्धरून जातात. त्या शरीराची सेवा जर भक्तानं केली तर त्याचा सुद्धा उद्धार होतो, कारण ते त्याला आत्मबोध देतात. अतिभाविकांना गुरु आज्ञेने जन्म मृत्यूतून ताबडतोब तरून जातात. जी भाविक आहेत त्यांनी जर सेवा केली तर त्यांच्या बोधानं ते ताबडतोब, यात संशय नाही. श्रुती वेदार्थाचे प्रमाण आहे. वेदाची श्रुती आहे, तमेव विदित्वाती मृत्युमेती. यातून अपूर्व अर्थ श्रुतीने सांगितलेला आहे. भावोत्पत्ती पूर्वस्थिती. संसारात निश्चित रूपाने जन्माला नाही. जिथे जन्माचा ठिकाणच नाही तिथे मृत्यू कसा काय होईल? कारण तुम्हाला जन्मच नाही. आता ज्याचा जन्म झाला तो मरण, तुमचा जन्मच नाही झाला असं कोण सांगायली? श्रीमद भगवद्गीता सांगायले, जगद्गुरु तुकोबराय सांगायला लागले, जन्म नाही रे आणिक तुका म्हणे माझे भाग. पटतं का तुम्हाला? तुकोबराय सांगायला लागले तुमचा जन्म झाला नाही आणि पुढं होणार नाही. पटतं? पटवून घ्या, समजून घ्या, कारण वेळ आलेली आहे. कारण अशी वेळ परत येईन काही सांगता येत नाही. श्रीमद भगवद्गीता सांगते, अजो नित्य शाश्वतो अयम पुराणो नायम हंती न हन्यते हन्यमाने शरीरे. अर्जुना, शरीराच्या उत्पत्तीबरोबर तुझा जन्म होत नाही आणि शरीराच्या नाशानं तुझा नाश होत नाही. तू अजन्म आहेस, तू अमर्त्य आहेस, तुला मरण नाही. जिथे जन्माचा ठिकाणा नाही तिथे मृत्यू कसा काय होईल? अतिमृत्यू या नावाने पहा. गुरु, भक्त आणि ज्ञानी निज देहाला प्राप्त झालेले आहेत. गुरु, भक्त आणि ज्ञानी पुरुष हे निज देहाला आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. भगवंत निज धामाला गेले म्हणजे कुठे गेले? कोण्या गावाला गेले का? निज धाम म्हणजे आत्मस्वरूपामध्ये विलीन झाले. कापुराची ज्योती उजळले, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. कापूर लावला, मग ते काय होते? आता तिथं राख उरली का कोळसा उरला? काहीच नाही. म्हणजे ते अग्निरूप झालं ते, आहे की नाही? ठाईच समाप्ती, ते तिथल्या तिथंच काय झालं? आपल्या मूळ स्वरूपात विलीन झाला. जसं देव पाहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. आता बायको पाहावयासी गेलो तर नवरा होऊन ठेलो. सासू पाहावयाला गेलो तर जावई म्हणून ठेवलो. सुनमुख पाहायला गेलो तर सासरा म्हणून ठेवलो. आता जे ठेलं का ते त्याच्याहून वेगळंच आहे. ते तत्स्वरूप कुठं व्हायलं? पण देव पाहावयासी गेलो तेथे देवाचे होऊन ठेलो. ते परत आलंच नाही. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी एकमय. नदी निघाली कुठं? समुद्राला भेटायला. आता ती समुद्रात गेल्यावर ती परत वापस आलीच नाही. ती म्हणे तिथं आलीच नाही. अरे आली नाही, ती समुद्ररूप झाली. तसं जीव देवाला पाहायला गेला आणि तो देवरूप झाला, ते परत वापस आलाच नाही. तसं तुम्हाला आम्हाला परत संसारामध्ये येणं नाही. नस पुनरावर्तते. एकदा देवाला जाणलं, त्या पांडुरंगाला जाणलं की परत संसारामध्ये येणं नाही. बरं आहे का नाही? बरं आहे ना? कशाला यायचं जन्माला आणि मरायला? लय मजा आहे काय? लय दुःख आहे. जन्म मरणाची दुथडी डवळते ठेली. गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे? कोणासमोर सांगावं? म्हणून प्रपंच एक झाला होता, हितो समूळ मिथ्या वार्ता. पुढे होईल मागुता, कदा कल्पांता घडेना. आता नित्यमुक्ताचे लक्षण सांगतात. ज्ञानीच्या ठिकाणी जन्म मृत्यूची गोष्टच नाही हो. सोडून बोला. सूर्य अंधार वकन, सूर्याला उलटी लागली आणि ते दवाखान्यात आला.
आणि ते काय म्हणाले डॉक्टराला, डॉक्टर साहेब मला उलट्या व्हायला. ते म्हणे कशाच्या? ते म्हणे अंधाराच्या. काय बोलायले तुम्ही? बरं, पुरुषाला बाळंतपण रोग होईन का? यायला दिवस जाते का? हे मिशावाल्याला दिवस जाते का यायची? शक्यच नाही. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवेल का? उगवत नाही. पण उगवण बरं का, सूर्य अंधार वकन वकत नाही, पण वकन. पण तुम्हाला मरण नाही हे सत्य आहे. तुम्हाला मरण नाही हे तितकंच सत्य आहे. म्हणून याची सत्यता तुम्ही जाणा. हे किती परखड सत्य आहे हे जाणा. हे त्रिवार सत्य आहे म्हणे. हे श्रुती अर्थाने ठेवल्या ठिकाणी नित्यमुक्त देहात वावरतो. जिथं आहे तिथंच आहे आणि तो तसाच मुक्त आहे. मुक्तात्मा जगदात्मा अवघा एकच आहे. मुक्तात्मा म्हणजे जगदात्मा आहे. तो जगाचा आत्मा. हे विश्वचे माझे घर, ऐशी मती जयाची झाली स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. त्याला सगळ्यात मी वाटत असं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. त्याला पूजा करायची गरज नाही, त्याला ध्यान करायची गरज नाही, त्याला जप करायची गरज नाही. पण कोणाला? ज्याला इंद्रियाद्वारे दिसणारे विषय आणि इंद्रिया वाचून अंतकरणात आठवणारे विषय हरी वाटतात त्याला. तपासा आता आपल्या अंतकरणात कसा अनुभव आहे. मुक्ताला अवघा जगदात्मा एकच आहे. त्याची दृष्टीने पाहिल्यावर दिसते. व्यवहारामध्ये अनेक भासतात. एकाचे अनेक कसे होतील? आता त्याला सगळे अनेक दिसतेत ना. ते आता समजा म्हैस आहे, मग गाय आहे, मग चिमण्याचा थवा आहे. त्याला दिसते ना. माणसाचा वळका आहे. मग त्याला एक अनेकामध्ये एक आत्मा दिसतो. अशी शंका लोक घेतात. आता एकाचे अनेक कशी दिसते त्याला? दृष्टांत पहा. शरावोद कसतो भानुरेखा. म्हणजे एक अनेक रूपाने विभागतो. एकच आत्मा अनेक रूपाने नटलेला आहे. अनेक पात्रामध्ये पाणी भरले, तिथे सूर्यबिंब अनेक दिसतात. सूर्यबिंब कसे दिसणार? ते अनेक दिसणार. तसे आकाशाकडे बघितल्यावर पहा, सूर्य एक आणि एकलाच आहे. ते वरी बघा तुम्ही, एकटाच आहे सूर्य. ज्याला देहात्मबुद्धीची पक्की दृष्टी आहे त्याला एकत्वाचा लोप होऊन अनेकत्वाचे तरंग उठतात. ज्याला देहात्मबुद्धी पक्की आहे तर त्याला नाही का सगळे वेगवेगळे दिसते. झाडं वेगळे, हे बाया वेगळ्या, हे पोरं वेगळे, ते माणसं वेगळे, ते दगडं ते वेगवेगळे दिसते. साधू वेगळेच आहेत ते. त्याच्या पोटात ज्ञानाचा निश्चय झाला त्याला अनेक सुद्धा त्याच्या दृष्टीने एकरूप असतात. आणि ज्याच्या दृष्टीनं आत्मबोध झालेला आहे ना, ज्याला त्याच्या दृष्टीनं अनेक जरी दिसत असले तरी सगळे काय आहेत? एकच परमात्मा आहेत. अनेक प्रतिबिंब पाहताना एकच सूर्य जसा एकला आहे. अनेक प्रतिबिंब दिसत असताना सुद्धा सूर्य कसा आहे? एकच आहे. तसं ज्ञानातला सर्व लोक चिन्मात्र एक चिदात्मा आहे. तसं ज्ञानी पुरुषाला काय? सगळे लोक एक आत्मा आहे. चित्रामधल्या ज्या ज्या व्यक्ती ते पाहिले तर निव्वळ भिंतच आहे. आता सगळी इथं राम आहे, इथं कृष्ण आहे, इथं बळराम आहे, इथं रावण आहे. मग इथल्या रावणाला हे राम मारण का? यायचे भांडणं होते का? नाही होत. ते रंग आहे भिंतीवर, आहे का नाही? तसे तिन्ही जगत लोक पाहताना चैतन्य स्थितीत विकार नसतो. तसं तिन्ही लोकाला पाहताना चैतन्य स्थितीमध्ये काहीच विकार नाही. चित्रातील चित्राकृतीकडे पाहिल्यास त्या आकृतीतील देह, त्यांचे अवयव, ते इंद्रिय हे सगळे एक भिंतच आहे, एक रंगच आहे. त्याचा हात, त्याचा पाय सगळा रंगच आहे ना. तसे जे जे दृश्य व्यक्ती दिसतात त्याची इंद्रिय स्थिती ही परब्रह्मच आहे. तसं जी जी व्यक्ती दिसते त्याचे इंद्रिय दिसते ते सगळं ब्रह्मच आहे. चैतन्य त्रैलोक्यात क्रीडा करतो असे चित्र दाखवले तरी भिंतच आहे. भिंतीने चित्राची विचित्र गती दाखवली तसे चैतन्य मूर्ती हे सगळे जगत आहे. वेगवेगळे इंद्रियाचे अलंकार आहेत. वेगवेगळ्या आकाराला आले ते एक सोनेच आहे.
तसे चराचरात नांदत असताना केवळ चैतन्य मात्रच या तिन्ही जगतामध्ये आहे. अस्तम अनेकत्वाच्या प्रतीतीने या रीतीने एकत्व नांदत आहे. अनेक रूपानं एकत्व एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे. एकच चैतन्य आहे. ही मुक्ताची आत्मस्थिती जे जाणतात ते मुक्त आहे. अशी मुक्ताची जी स्थिती जाणतात, सद्गुरू मुक्त आहे, त्यांची स्थिती अशी आहे असं जे जाणतात ना, तर ती सुद्धा मुक्त आहे. कुंभाराच्या चाकावर माशी बसली, चक्रासारखीच फिरणारी दिसते. ती माशी बी फिरणारी पण माशी फिरती का? पण ती जशी हालत नसते तसे जीवनमुक्ताचे देहधर्म असतात. तसं जीवनमुक्त शरीरानं करत आहे काम, पण ते काही करत नाही. कर्मसंस्काराने देह अस्थिर आहे. अस्थिरतेत मुक्त आणि अतिनिश्चळ असतो. अस्थिरतेमध्ये सुद्धा मुक्त कसा आहे? निश्चळ आहे. कर्माच्या मुक्ताला कर्मफळ आळूमाळ म्हणजे थोडे अल्प किंचित सुद्धा स्पर्श करत नाही. संस्काराने देह कर्मात वावरतो. आता प्रत्येकाचा देह जो वावरायला ते कर्मानं. तुम्ही म्हणते माय आम्ही तर कोणाचंच काही बिघडवलं नाही, हे कसं काय वाढणं आलं आमच्यासमोर? ते तुम्हीच केलेलं आहे. ते आता नाही केलं. मागच्या अनंत जन्मामध्ये देहाला मी समजून ते कर्म केलेले आणि आता ते कर्म फळ देऊन चुकलेले. त्याचा तुम्हाला भोग घ्यावाच लागणार, भोगावाच लागणार आहे. म्हणून केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मैले आयशे गीते. एक नाही, असे किती आले आणि किती गेले. म्हणून ते भोगावंच लागणार आहे. संचित जळून जातं. क्रियमान आता देहाचा बाद झाल्यावर ते बी जळून जातं, पण प्रारब्ध भोगावंच लागतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे ते कर्म जळलं की मग आता ते बाधित झालं. ते तुम्हाला आता काही करू शकत नाही. फक्त ते आता तुम्हाला आता भोगावं लागणार. आता दिवसचारी खेळीमेळी असं व्हायला पाहिजे आपलं. आता दिवसचारी अज्ञान जळायला पाहिजे, बीज जळायला पाहिजे, आयुष्य शिल्लक राहायला पाहिजे. असं व्हायला पाहिजे. असं होतं. तुम्ही फक्त ही कथा मन लावून ऐका, ते धरसोड होईल ना मग तुमची. नेहमी सतत यायला पाहिजे. मुक्ताला कर्माचा भ्रम नसतो. मुक्त पुरुषाला देहाचा कर्माचा भ्रम नसतो. स्वदेहात मुक्त आत्मारामच आहे. ही दशा परम पारमार्थिक आहे. ही परम पारमार्थिक दशा आहे बरं का. ध्यानात ठेवा. एक मुद्दा ध्यानात ठेवा की स्वदेहात मुक्त आत्मारामच आहे. या देहामध्ये कोण आहे? मुक्त आहे, आत्माराम आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. आली का होऊन? एक शब्द ध्यानात ठेवा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. आता एक शंका आहे. कर्मसंस्काराने मुक्त वावरतो तर मग तो कर्माचा अधिकारी झाला. मग तो काय झाला? कर्माचा अधिकारी झाला. कारण तो कर्माच्या संस्कारानं वागायला ना. मग कर्म ब्रह्माला मदतनीस होते तेव्हाच मुक्तीला मुक्त जिंकतो. आता कर्मच काय व्हायला लागलं? ब्रह्माला मदत करते आणि तेव्हा मुक्तीला तो मुक्त पुरुष जिंकू शकतो. मग 386 क्रमांकाची ओळी चालू आहे बरं का. कर्माच्या सहकार्याने जगात ब्रह्माचे दाटुगे म्हणजे श्रेष्ठ जगणे हे कर्मसमुच्चय लक्षणे मीमांसक म्हणतात ते मिथ्या आहे. याच अर्थाने बाहेर पाहिले तर मीमांसक मंत्राचा श्लोक त्याच्या वचनाने लोकाला भ्रम झाला तोही एक मतवाद आहे. आता मीमांसकाचा काय श्लोक आहे? उभाभ्यामेव पक्षाभ्याम यथाखी पक्षिणोर्गातः तथैव ज्ञान कर्काभ्याम परम सिद्ध्यंती योगिनः. आता कर्मख्यातीवाले बोलतात की ब्रह्माला कर्म सहाय्य करतात. कर्मठाला कर्मश्रुती साक्ष आहे. जुहोती म्हणजे आहुती देतो. अग्निहोत्र म्हणजे सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळी केला जाणारा एक वैदिक यज्ञ आहे, ज्यामध्ये तांब्याच्या भांड्यात अग्नी पेटवून त्यावर तूप आणि तांदूळ यासारख्या गोष्टी विशिष्ट मंत्राच्या उच्चारासह अर्पण केल्या जातात. ते अग्निहोत्र ब्राह्मण म्हणतात त्याला. याज्वल्य म्हणजे जन्मभर
ज्या योनीत देहाचा जन्म झाला त्या देहाच्या माथ्यावर वर्ण पडतो, त्याच्यातच त्याला मग ते वर्ण म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असा वर्ण पडतो. त्या वर्णानुसार सगळे कर्म त्याच्या डोक्यावर येतात. मग त्याच्यानुसार मग तो ब्राह्मण म्हणलं की आता त्यांना विद्याभ्यास करा, त्रिकाल संध्या करा, गायत्री मंत्र, त्याची मुंज असं. आणि कर्माचे आचरण करायला आश्रमाचा आधार असतो. मग तू गृहस्थ आश्रम आहे का ब्रह्मचर्य, त्या आश्रमानुसार तुम्ही कर्म करा. देहाच्या खेळात कर्माचे खेळ आश्रमाचे आधारे चालतात बरं का. आता देहाच्या खेळामध्ये हे कर्माचं सुद्धा काय आहे, खेळ आहे, आणि ते आश्रमानुसार चालत असते. देहाच्या माथ्यावर सगळे कर्म, देह जड रूपाने कर्म. आता देह जड रूपाने आणि कर्म सुद्धा कसे जड जाणार. आता कर्मठाला कर्माचे आचरण करताना कर्म बंधन बाधक ठरते. तर कर्मठे ते कर्म करायला लागला मग त्याला त्याचे कर्म बाधक ठरतात, बंधन ठरतात. हेच निरूपण गीतेमध्ये स्वमुखाने ऋषिकेशाने सांगितले. कर्मपाशाने बंधन होते. कर्माच्या पाशानं काय होत असतं, बंधन होतं. क्षीयन्ते चास्य कर्माणी, हेही शारंगपाणी बोलले. ब्रह्मार्पण केल्यावर कर्माचे निर्दळे म्हणजे निर्दलन होते, ते नष्ट होते. मग ते ब्रह्माकरिता सहाय्यक कसे असते, मग ते कर्म ब्रह्मासाठी कसे सहाय्यक ठरते. हां पहा, कर्म जडत्वाने निर्बळ आहेत, कर्म जड आहेत, ते केल्यावर होत असते आणि करणारा चेतन लागतो त्याला. विकळ म्हणजे असमर्थ, आधू, मोडलेला, अपूर्ण, यामुळे ते असमर्थ जाणावे. तेच ब्रह्माला सहायता करतात. हे बोलणे कर्म जडाचे टिकून राहत नाही. आता ते कर्म ब्रह्माला सहायता करते हे बोलणं सुद्धा टिकत नाही. कसं, कर्म जडत्वाने अचेतन आहे, कर्म जड आहे, त्याला चैतन्य चेतना देतो, त्याला चैतन्य चेतना द्यायला ते ब्रह्माला सहाय्य करते असे कोण म्हणेल. आणि कुणी म्हणत असेल तर तो ज्ञाता अज्ञानी आहे. जसा अंधारामध्ये खद्योत म्हणजे काजवा, हां आग्या लकलक करतो, अंधारात लकलक करते, तसे अविद्येमध्ये ते ज्ञानवंत आणि सूर्य उगवल्यावर जुगनू मावळतो. तसं अज्ञानामध्ये ज्ञानवंत काय करते, लकलक करते, आणि सूर्य उगवला की ते जुगनू काय होतो, मावळून जातो, त्याचा काहीच प्रकाश पडत नाही. तसे ब्रह्मत्वामध्ये सर्व कर्म हरपून जातात. तसं ब्रह्मामध्ये सगळे कर्म काय होते, हरपून जातात. आत्मस्वरूपात कर्म नाही, कर्मा भोगता नाही, काहीच नाही. कर्माचे स्फुरण जिथे स्फुरते तिथे ब्रह्माला जीवपणा लागतो, तिथं त्याला जीवपणा लागत असतो. जिथे कर्मबंधन लागत नाही ते स्वदेही पूर्ण ब्रह्म आहे. तिथं कर्माचं बंधन लागत नाही ते देही पूर्ण ब्रह्म आहे. स्फुरण म्हणजे उत्साह, प्रेरणा, कंपन पावणे, हे लहर उठणं. आता आपल्या अंतकरणात लहर उठली, चला पोथीला असं येते. तर ब्रह्माला कर्म समुच्चयता तत्वतः कधीच घडत नाही. ब्रह्माच्या ठिकाणी स्वभावता कर्म उरत नाही. मग ते एकत्रित कसे राहतील, मग सगळे कर्म एकत्रित कसे राहतील, उरतच नाही ना कर्म. जसा कापूर अग्नीसोबत वर्षभर 6 महिने राहू लागला, कापूर अग्नीसोबत वर्षभर राहीन का. अरे ते आताच झालं ना, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ताईचं समाप्ती झाली जैसी. हां तसे ब्रह्माला कर्म सहाय्य करतात असे सुखपूर्वक मानता येईल. मग म्हणता येईल की बाबा की ब्रह्माला कर्म सहायता करतं. कधी, जर अग्नीसोबत कापूर वर्षभर राहिला तर. बघा थोडं हे ठेवून ऐका, फार महत्वाचं आहे. कापूरच अग्नी होऊन राहतो, शेवटी अग्नी पुन्हाही उडून जातो. तसे कर्मच ब्रह्म होते, शेवटी ब्रह्मत्व ब्रह्मात विरून जाते. 401 क्रमांकाची ओवी. असे कर्मातीत परब्रह्म आहे, तिथे कर्माचा स्पर्श होत नाही. तो मी आत्मा आत्मत्वाने परम निरुपम परमार्थता आहे असं हस्तामलक सांगायला लागले. माझ्या स्वरूप सिद्धीचे वर्म
कर्मच स्वतः ब्रह्म होतात. माझ्या स्वरूप सिद्धीचं वर्म सांगू का गुरुराया, की कर्मच जिथं ब्रह्म होतात असं माझं स्वरूप आहे. प्रपंच पुरुषोत्तम होतो. प्रपंच काय होतो? पुरुषोत्तम होतो. एतद् बुद्ध्वा बुद्धिमानः स्यात् कृत्यकृत्यश्च भारत उत्तमः पुरुषत्वन्य परमात्मेत्युदाहृतः. ते उत्तम पुरुष आहे आणि त्या उत्तम पुरुषानं